अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जया अट्विता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटतं सद्गुरु थोर आहे दयाच्या प्रसादे रुगराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोची हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेत वर्णवशु निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देख अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पदपद्मनी खेवणे प्रमेय रत्नांची पदबंद नागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे देख काव्ये नाटका जे निर्धारिता सकौतका त्याची ऋणझुणती क्षुद्र कंटिका अर्थ ध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देका षड दर्शने म्हणी पती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवाद ते धारिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशू नेती भेदू अकुंशू वेदांतू तू महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमंत संकेत व वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुई मळू तोची शुंडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दर्शनू जो समाताशु शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्न राजू मग अवगमालिया दोन्ही मीमांसास्त्र वनस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती प्रमय प्रवाळ सुप्रभ द्वैत तेची निष्कुंभ सरीसेपणे एकवट इव मस्तकावरी ओ परिदशो पश्चिनसरे जिये उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार के हे तिनी एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नेमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी हे चतुर्थ यारे कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया मजरदोई सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरू मनोनी विशेष आधार अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीचे फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी का चिंतामणी झाले या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण क्राम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तिथे जिये त्रिभुवनी ती घडती समुद्रा वगाहनी नातरी अमृत साखादनी रस सकळ तैसा पुढती तोशी मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पूर्विता तो आता अवधारा कथा घन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमय महानिधी नाना नव रसो सुदब्दू परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वरिष्ठ असे शांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिवार
लावण्य रत्न भांडार शारदेचे, नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती. आविष्कारोनी महामती व्यासांची ये, म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव. येथुनी रसा झालो औ रसाळपणाचा, तेवीची ऐका अनिक एक. इथून शब्द श्री सच्छाद स्त्रीक, आणि महाबोधी कोवळीक दुनावली. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले, आणि सौभाग्य पोखले सुखांचे येथ. माधुरी मधुरथा शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. येथ कळा द्विधपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मजेयाचे अवलिळा. दोष हरले आणि पाहता नावेक, रंगी सुरंगेचे आगळीक. गुणास गुणपणाचे बीक मोहवस येथ. भानुचे नितेचे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळे, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरू वाढले अर्थ जात. ना तरी नगरांतरी वसीचे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोयोग इत्ते तेजे धवळीत सकळ. की प्रथम वय साकाळी, लावण्याची नवाळी, प्रगटे जैसे आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे. आदिलापासून अपाडे जिया परी, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे निहाळीता साधारण. मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले. ना आवडते बर्वेपण पातले, ते जाणून काय आश्रियले इतिहासी. नाना पुरती प्रतिष्ठे लागी, सानीव धरुनी अंगी. पुराणे आख्यान रूपी जगी भारता आली. म्हणून महाभारती जे नाही, ते नोईची लोकी तेही. येणे कारणे म्हणी पे पायी, व्यासोच्छिष्ट जगश्रेय. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया, जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम. परममंगल धाम अवधारी जो, आता भारत कमळ परागू. गीताख्यू प्रसंगू, तो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथिले या व्यास बुद्धी. निवेडिले निर्भदी नवनीत हे, मग ज्ञानाग्नी संपर्के. करसिले विवेके, पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती. ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल. जे भगवद्गीता म्हणिजे, जे ब्रह्म शांनी प्रशिंजे. जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे. ते वेचिते मने मवाळे चकोर तलगे. ती यापारी श्रोता अनुभवी ही कथा. अति हळुवारपण चित्ता अनुनिया. हे शब्द विन संवादिजे, इंद्रिया नेता भोगिजे. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागुनेती, परी कमळदळे नेनिती. तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. का पुलाटाओ न सांडिता, आलिंगीजे चंद्रोत प्रकटता. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतःकरणे. आथिला तोची जाणे मानू इथे. अहो अर्जुनाची पाहती, परिणसया योग्य होती. तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विनविले. प्रभू सकोल हृदय आपुले म्हणूनिया.
जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोवडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाला प्रार्थू काही. परी अपराधू तो अनिक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनो लाहे. म्हणून या हे अनावरण विचारिता, मायाची दिवसा उपनला चित्ता. एरवी भानू तेजी काय खद्यता शोभा आथी. की टिटी चाचुमरी मापसुये सागरी, मी नेनतो त्या परी प्रवर्ते येथ. ऐका आकाश घेऊसावे, तरी अनिक त्याहुनी थोर होवावे. म्हणून पाडू हे आगवे निर्धारिता, या गीतार्थांची थोरी स्वयं शंभू विवरी. जेतक भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेत हरो म्हणे नेनिजे. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, तो स्वयं सवेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेत वेरावती वेद, तेथ अल्प मी मती मंद काय होय. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे. गगन मुठी सुवावे मशके केवी. परी येथ असे एक आधारू, तेनीची बोले मी सधरू. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे, एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आधी भारती. येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जे याते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी लवतो आहे ग्रंथी इथे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते. करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आता दे जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र, तैसा मी अनुग्रहित साधूचा निरूपितू. ते आपुला अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे नलगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. या बोला निवृत्ती दासू, पावनी परम उल्लासू. म्हणे परी येसा मना अवकाशू देऊनिया. तरी पुत्र स्नेही मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजय या सांगे मातू कुरुक्षेत्रींची. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजवचेनी. तरी तीही तुला अवसरी काय किजता असे एरी. ते झडकरी कथन करी मजव्रती. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळी पसरले कृतांत मुख. तैसे ते घन दाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट. धरी कवन नातरीवर वानलू सांदुकला, प्रलय वाते पोखला. सागर शोषुनी उगवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. ते देखील या दुर्योधने अवहरिले कवने माने. जैसे नगरी जे पंचानने गज घटाते. मग द्रोणापाशी आला तयाते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. गिरी दुर्ग जैसे चालते, तैसे विविध वियो संभवते. हे रचिले आधी बुद्धिवंते द्रुपद कुमरे.
जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देवी देऊनी कुरटा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखारीला देख देख. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनासारखे, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एत युधानु सुभटू, आलासे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. सेकितान धृष्टकेतू, काशीश्वरू विक्रांतू, उत्तमोजा नृपनाथू शैव्य देख. हा कृंतीभोजू पाहे, एत युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्र हृदयनंदनू, जो अपरू नवा अर्जुन, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमार, हे सकळी महारथी वीर, मी तिन्ही निजे परी अपार मिनले असती. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगी ऐक संगी जती. उद्देश एक दोन्ही, जाई जती बोलोनी, तुम्ही आधी करोनी मुख्य जे जे. हा भीष्मू गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू कर्णवीरू. या एकेकाचेनी मनोव्यापारे, हे विश्व होय संवरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. हे विकर्णवीरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदरूद सतावाये कृतांतू मणी. समेती जो सोमदत्ती, हे ऐसे आणि काही बहुत आहाती, जयाची या बळा मिती धाताई नेने. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रतापू अंगी, परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे शुभ टांसी. आमुच्या काजाचेनी पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे. स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तीसी जिती, हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू यांते अपार हे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जग जेठी जगी सुबटू, तया दळवैपणाचा पाटू विश्वासी पै. आता याचिनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थिंकुले लोकत्रय. आधीचे समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवना नाही, मग वरवानुळू तैसे याही विरजा जैसा. ना तरी प्रलय वन्नी महावातू, या दोघा जैसा साधातू, तैसा हा गंगा सुतू सेनापती. आता येणे सिकवन भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडे, वरसिलेनी पाडे दिसत असे. वरी भीमसेन वेथू, जो झाला असे सेनानाथू, ऐसे बोलूनी हे मातू सांडिली तेने. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळ भार आपुलाले सरसे करा. जया जिया अक्षौनी, तेने तिया अर्णी, वरगण कवन कवनी महारथिया. तेने तिया आवरीजे, भीष्मातळी राहीजे, द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे धळवारू आगवा साचू आमुचा. या राजाची या बोला, सेनापती संतोषला, मग तेने केला सिंह नादू. तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्य आतू, प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तयाची तुलगासवे,
तीचे विनी थावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधिरभूत झाले. जैसे आकाश कापडिले तुटोनिया. गडगडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कांपत असे. तेने महाघोष गजरे दुमदुमता ती गिरी कंदरे. तव दळा माझी रणथुरे आस्पारिली. उदंड सैंध वाजते भयानके खाकाते. महाप्रळय जेथे धाकडासी. मेरी निशाळ मादळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रण कोल्हाळ शुभ टांचे. आविषे भुजा पुत्र हाटिती विसन्नैले हक्का देती. जेथ महामद भद्र जाती आवरती ना. तेथ भेडांची कवनु मातू काच्या केर फिटतू. ते जेने दशकला कृतांतू अंग नेगे. एक उभयाची प्राण गेले जागांचे दात बैसले. विरुधांचे दादुले हिंवताती. ऐसा अद्भुत तुर बंबाळू कोणी ब्रह्मा व्याकुळू. देव म्हणती प्रळय काळू वडवला आजी. ऐसी स्वर्गी मातू देखुनी तो आकांतू. तव पांडवळांतू वर्तले काळी. हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे. जित गरुडाची जावळलीचे कांतले चारी. की पाखांचा मेरू जैसा रहमरू मिरवते तैसा. ते जे कोंदाटिलिया दिशा जयाचे नी. जेथ अशोहाकू आपण वैकुंठीचा राणा जाण. तया रथाची गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. सारथी षाड्रघरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे. जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायिको पायठीसी घातला आपण पुढा राहिला. तेने पांचजनू आस्फुरिला अवलीळाची. परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू. जैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्रांते. तैसे तूर बंबाळू भवते कौरव दळू. गाचत होते ते हारपुनी नेनो किवते तेथे गेले तेथे. तैसाचे देखे येरे निनादे अति गहिरे. देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट. तेथ ब्रह्म कटाह शतकुट हो पाहत असे. तव भीमसेनू विसनेला जैसा महाकाळू खवळला. तेने पौड्र आस्पारुला महाशंखू. तो महाप्रलय जलधुरू जैसा घडघाडीला गहिरू. तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुळे सुघोषू सहदेवे मणी पुष्पकू. जेने नादे आतंकू गजबजला ठाके. तेच भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे अधिक. या काशीपती देख महाबाहू. ते अर्जुनाचा सुतू सत्यके अपराजितू. धृष्टद्रुम्नू नृपनाथू शिखंडी हन. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर. तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेने महाघोष निर्धाते शेषकुर्म अवचिते. गजबजुनी भुभाराते सांडू पाहती. तेथ तिनी लोक दंडळीत. मेरू मांदार आंदोळीत. समुद्र जळ उसळत कैलास वेरी. पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत. तेथ सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली देवा मोकळावादी झाली. ऐशी एक टाळी पिटिली सत्य लोकी. दिहाचा दिनमो थोकला जैसा प्रळय काळ मांडला. तैसा हा काढू उठिला तीही लोकी. ते देखुनी आदिपुरुष विस्मितू. म्हणे झने होय पा अंतू.
मग लोपिला अद्भुत संभ्रमू तो. म्हणून विश्व सांवरले एरवी युगांत होते बुडवले. जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. तो घोषते तरी उपसंहारला. परिसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. जैसा गजघटा आणतू सिंहलीला विदारतू. तैसे हृदयाते भेटू तू कौरवांचिया. तो गाजत जम ऐकती तव उभेची ती घालिती. एकमेकाते म्हणती सावध रे सावध. ते बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते. तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरेसेपणे उठावले दून बटोनी उचलले. तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेत बाणवरी धनुर्धर वर्ष ताती निरंतर. जैसे प्रळयात जलधर अनिवार्का. ते देखली अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संभ्रमे दिटी. सेनेत घाली तसे तव संग्रामी सज्ज झाले. सकळ गौरव देखिले मग लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा. नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक निहाळीन अशेक. झुंजते जे येता आले असती आगवे. परिकवनेसी म्या झुंजावे हे रणी लोक पाहावे म्हणून या. बहुत करुणी कौरव हे आतुर दुःख भाव. वाटिवा विन व्हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नव्हती. हे सांगुनी रायाप्रती काय संजयो म्हणे. ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला. दोही सैन्या माझी केला उभा त्याने. जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख. पृथ्वीवाप्यती अनिक बहुत आहाती. तेथ स्थिर करुणी रथू अर्जुनासे पाहतू. तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक. तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. तो आपण म्हणे एथ काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू. तो सहजे जाणे हृदयस्तू परी उगा असे निवांतू. ती ये वेळी तव तेथ पार्थू सकळ. पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. इष्टमित्र आपुला कुमरजन देखिले. हे सकळ असती आले तया माझी. सुदृढजन सासरे आणि हे सखे सोयरे. कुमरपौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जे उपकार होते केले का आपदी जे रक्षिले. हे असो वडील धाकुले आदी करुणी. ऐसे गोत्राची दोही दळी उदित झाले असे कळी. हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. तेत मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जी उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्य आथी. तिया अनिकिते न साहती सुतेजपणे. न विये आवडीचे निभरे कामुक निज वनितांनी विसरे. मग पांडवीन अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे रुद्वी पातलिया भ्रंश बुद्धी. मग तया विरक्त सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना ते झाले असे ते पुरुषत्व गेले. जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. मग मंत्रज्ञू वरू जाय. मग तेथ का जैसा संचारू होय. तैसा तो धनुर्धर महामोहे आखळीला. म्हणून असता धीरू गेला हृदया द्रव आला. जैसा चंद्र कळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अतिस्नेही मोहितू. मग सखेद असे बोलत तू श्री अच्युतेसी.
तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. हे संग्रामी अति उद्भत, झाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही, मज आपण नवे सर्वता नाही, मग बुद्धी ठाई स्थिर नोहे. देखे देह कांपत, तोंडासे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासी. सर्वांगा कंटाळा आला, अतिसंताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. तेन धरतची निष्ठले, परी नेण्याचे हातोनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले नोहे येणे. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्रामी हरू जिंतिला, निवांत कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवडीला क्षणा माझी. जैसा भ्रमण भेडी की कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कुळीके माझी सांभळे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषांची माया, ब्रह्मेया ही न येईची आया, म्हणून फुलविला ऐके राया. संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुनू, देखुनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामींचा. कैसानीनो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्ण आता नसिजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ, हो तसे वाचा बरळ, जे बघावे हे सकळ येणे नावे. या कौरवा जरी बघावे, तरी युधिष्ठिर राधिक कान वधावे. हे एर एर आघवे गोत्रज आमुषे, म्हणून जळो हे झुंज प्रत्ययान ये मज. येणे काय काज महापापे, देवा बहुतांपरी पाहता, एक बोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आधी. तया विजय वृत्ती काही, मज सर्वता काज नाही. इथ राज्य तरी काही, हे पाहून या सकळा ते वदावे, मग जे भोग भोगावे ते जळत आगवे. पार्थू म्हणे तेने सुखविन होईल, ते भलतेही साही जेल, बरीच जीवितही वेची वेजेल याची लागी. परी असे घातुकी जे, मग आपण राज्य भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे, जे वडिला या चितावे विरुद्ध म्हणे. पुत्रा ते इप्सी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्धाळी जे केवळ गोत्र आपुले, हे मनीचे केवी धरिजे, आपण वज्राचे बोलिजे. येरी घडे तरी कीजे भले येया, आम्ही जे जे जोडावे ते समजती ई भोगावे. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या, आम्ही दिगंतीचे भोपाळ विबांडुनी सकळ, मग संतोष विजय कुळ आपुले जे. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिवारे आरोपुनी. ऐसे याते कैसे ने मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू धातू केवी. हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण, ज्यांचे उपकार असाधारण. आम्हा बहुत येत शालक सासुरे मातुळ, आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळीकेचे, हे सकळी सोयरे आमुचे, म्हणून दोष आधी वाचे बोलताची. हे बरी भलते करीतू, त्याची येथे मारितू, परी आपण
मने घातून चिंतावा. त्रैलोक्यचे अनकळीत तर जरी राज्य होईल येथ, तरी हे अनुचित नाचरे मी. जरी अजित ऐसे की जे, तरी कवनाच्या मनी उरीजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझ्या कृष्णा. जरी वधू करोनी गोत्रंजाचा, तरी वसोटा होनी दोषांचा. मज जोडीलासी तू हातींचा, दुरी होसी कुळहरणी पातके. ती अंगी जरती अशेखे, ते वेळी तू कवने के देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखुनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे, सकर्दम सरोवरू. अवलोकुनी चकोरू, न सेविती अवेरू. करुणी निगेऊ तया तया परी तू देवा, मज झको न एसी मावा. जरी पुण्याचा बोलावा नाशी जैल, म्हणून मी हे न करी. इथे संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ भोवती परी. दिसतसे तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल. तेने दुःखे हिय फुटेल तुझ विन कृष्णा. म्हणून कौरव हे बदी जाती, मग आम्ही भोग भोगी जाती. हे असो मात आवडती अर्जुन म्हणे. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्राम आले. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळ कुट. हा जी मार्गी चालता, पुढा सिंह झाला अवचिता. तो तव चुकविता लाभू आधी. असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आसरावा. तरी तेथ कौनु देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखुनी, जरी न वाचिजे व सोडोनी. तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके. तैशी दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत. हे जाणताही कैवी येथ प्रवर्तावे. ऐसे पार्थ ती अवसरी म्हणे देवा अवधारी. या कल्लमपाची थोरी सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट मथीचे, ते तवनी एक उपजे. तेने काष्ट जात जाळीचे प्रज्वलेनी. तैसा गोत्रींची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेने महादोपेत घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे. मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. येत सारा सारा विचारावे, कवने काय आचरावे. आणि विधी निषेध आगवे पारुपती. असता दीपू दौडीजे, मगध अंधकारी राहटीजे. तरी उजची का आढळीजे जया पारी. तैसा कुळी कुळक्षय होय, ते वेळी तो आद्य धर्मू जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी. जे यमनियम ठाकती, तेथ इंद्रिया सैरा राहटी. मनोनी व्यभिचार घडती कुळ स्त्रियांसी. उत्तम अधर्मी संचरती, ऐसे वर्णावसी मिसळती. तिथ समूळ उघडती जाती धर्म. जैसा चोटाची एक बळी, पाविजे जैसैरा कावळी. तैसे महापापे कुळी प्रवेशती. मग कुळातया अशेका, की कुळ घातका. एर एरा नरका जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. जेत नित्यादी क्रिया ठाके, आणि नैमितिक क्रिया पारुखे. तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती, कैसिनी स्वर्गी वसती. म्हणून तेही येती कुळापासी. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. तेवी आब्रह्म कुळ आगवे आपल विजे. देव अवधारी आणि एक येत घडे महापातक. जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला वा निविसे वनी लागला, तो आणि काही प्रज्वलीला जाळून घाली.
तैस्या तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाजू पावती निमित्त येणे तैसे नाना दोषी सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया ती ठाई मग कल्पातीही उघडू नाही ऐसने पवतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनिवरी त्रासू नुपजे हृदय वज्रांचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अवेरू ना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थिकुले घडेल आम्हा आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे तयावरी होय झिटके ते मरणही वरी निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू ऐसे ती ये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजय म्हणे अवधारी धृतर राष्ट्राते मग अत्यंत उद्वेगी गेला न धरत गहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमारू पदच्युत सर्वथा होय उपहतू कारवी मा राहू ग्रस्तू प्रभाई हिनू नातरी मा सिद्धी संभ्रमे जिंतला ताप सुभ्रमे मग आकुळूनी कामे दिनू कीजे तैसा तू धनुर्धरू अत्यंत दुःखित झरझरू दिसे जिथ रहवरू तेजिला तेने मग धनुष्य बाण सोडील सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐके राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठ नाथू देखुनी सखेद पार्थू कवणे परू परमार्थू निरूपिल हे सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय।